हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एलिमेंट्रिक्स. आज आपण बघणार आहे थर्मोडायनामिक्स या चॅप्टर मधले लास्ट इयरचे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सीईटीला आलेले क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. त्याच्यातले आज पहिले दोन क्वेश्चन असे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आयडेंटिफाय द प्रोसेस ऑफ फॉलोइंग सच दॅट व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट. आता तुम्हाला माहित होतं आपण या सिस्टीम्स बघितलेल्या होत्या, ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठली सिस्टीम ही ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट असते हे आपल्याला बघायचं. तर लक्षात घ्या, जी काय अडियाबॅटिक सिस्टीम आहे या अडियाबॅटिक सिस्टीम मध्ये काय कॉन्स्टंट असतं तर हीट कॉन्स्टंट असतं. ते आपण दाखवतो. हीट कशाने रिप्रेझेंट करतो आपण, क्यू ने. त्याच्यानंतर आयसोकोरिक मध्ये याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. याच्यामध्ये काय असतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो आणि आयसोबॅरिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो. मग आपल्याला आन्सर तर आलेला आहे की आयडेंटिफाय द प्रोसेस ऑफ फॉलोइंग सच दॅट व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच काय, याचा ऑप्शन काय आलेला आहे, आयसोकोरिक. का? कारण आयसोकोरिक प्रोसेस मध्ये सिस्टीम मध्ये काय आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग आता लक्षात कसं ठेवायचं तर लक्षात घ्या, आयसो म्हणजे काय तर सेम, सेम म्हणजेच कॉन्स्टंट या गोष्टी. आता आयसो बेरिकला काय लक्षात ठेवायचं, बीपी म्हणजेच काय, बेरिक ज्या वेळेस आलं सिस्टीम तर त्यावेळेस तुमचं काय कॉन्स्टंट असणार आहे, प्रेशर. आणि सेम थर्मल जर आला, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थर्मल म्हणजे काय तर टेम्परेचर असतं, म्हणून टेम्परेचर इथं कॉन्स्टंट आहे. आणि या दोन गोष्टींना काय करायचं, आयसोकोरिकला सीव्ही लक्षात ठेवायचं. सीव्ही म्हणजे काय की आयसोकोरिक साठी काय कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम. आणि अडियाबॅटिक साठी काय कॉन्स्टंट असतं तुमचं, हीट कॉन्स्टंट असतं. पण या ज्या क्वेश्चनचा आन्सर आहे, या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय आहे, आयसोकोरिक. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे 2024 मध्ये आणि 2022 मध्ये. आता अल्टरनेटली या चारींमधनं कुठलाही क्वेश्चन ते अल्टरनेटली तुम्हाला विचारू शकतो, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता बघा, थर्मोडायनामिक या चॅप्टर मध्ये दोन बघितले आपण, एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर बघा, एक्सटेन्सिव्ह मध्ये काय असतं की ही डिपेंडंट असते, डिपेंडंट ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणजे तुमचं जेवढं मॅटर सिस्टीम मध्ये जर मॅटर प्रेझेंट असेल तर ते त्याच्यावर डिपेंडेबल असणार आहे. मग आता या चारींमधनं आपल्याला चेक करायचं आहे की कुठली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर लक्षात घ्या, टेम्परेचर थोडे डिपेंडंट आहे, इंडिपेंडंट प्रॉपर्टी आहे, म्हणून हे कुठल्या ह्याच्यात जाणार, की तुमची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये जाणार. त्याच्यानंतर तुमचं सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शन सुद्धा कुठल्या ह्याच्यात जाणार, इंटेन्सिव्ह मध्ये जाणार. आणि विस्कोसिटी सुद्धा कुठल्या ह्याच्यात जाणार आहे, तुमची इंटेन्सिव्ह मध्ये. मग व्हॉल्यूम ही जी एक प्रॉपर्टी आहे जी डिपेंडंट असते अमाऊंट ऑफ मॅटरवर, आणि म्हणून या क्वेश्चनचा आन्सर जे काय आहे ते काय आहे, व्हॉल्यूम. हा क्वेश्चन तुम्हाला 2024 मध्ये आलाय, 2023 मध्ये, 2020 मध्ये आणि 2019 मध्ये आलेला आहे. सगळ्यात थर्मोडायनामिक या चॅप्टर मधून जर सगळ्यात जास्त एमसीक्यूज आणि रिपीटेड मोस्टली जे येतात ते कुठून येतात, हे तर हे एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी या दोघं जे काही टॉपिक्स आहेत, या दोघं टॉपिक मधलं तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स येत असतात. मग ते सीईटीला असू दे, जेडब्ल्यूला असू दे किंवा नीटला असू दे. तर हे दोघं क्वेश्चन तुम्हाला, तर याची जास्त प्रॅक्टिस करा. कारण प्रॅक्टिस आता हे काय येणार, हाच क्वेश्चन सेम असतो, फक्त ते काय करणार, तुम्हाला इथल्या 2-3 प्रॉपर्टी चेंज करून देतील. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला थोडीफार ऑप्शन्स खालीवरती करतील, किंवा हीट कॉन्स्टंट आहे असं सांगतील, किंवा तुमचं आपलं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे या गोष्टी सांगतील. म्हणून तुम्हाला हे टॉपिक जरा काय करावं लागतील, प्रॉपरली स्टडी करावं लागतील. बघा, हा क्वेश्चन पण 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. आता मुलं म्हणतात की सर रिएक्शनचा क्वेश्चन बघितला की आम्हाला असं घाबरल्यासारखं होतं. लक्षात घ्यायचं, थर्मोडायनामिक्सचा जर क्वेश्चन असेल आणि त्यातल्या त्यात जर रिएक्शनचा क्वेश्चन असेल तर एकदम सोपं असतं. आणि त्याच्यात फक्त एक आयडेंटिफाय करायचं की ती रिएक्शन कुठल्या फॉर्मॅटमध्ये. आता बघा, एक फॉर्मॅटमध्ये इथं गॅस आहे, इथं गॅस आहे, म्हणजे ही गॅसेस रिएक्शन आहे. आणि गॅसेस रिएक्शनचे 2-3 फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला जे काही एमसीक्यूचा आन्सर आहे ते फाइंड आउट करतील. कसं, आता इकडे बघा, फॉर द रिएक्शन N2 + thrice2 gives twice NH3, which of the following is correct. सगळ्यात आधी बेसिक, जर ही गॅसेस रिएक्शन आहे तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कुठला तर बघा मी लिहितो इथे, डेल्टा H = डेल्टा U + डेल्टा NgRT. हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यावरनं थोडंफार तुम्हाला कळलं असेल की कसलं रिलेशन आहे. तर बघा, सगळ्यात आधी काय करावं लागेल, या डेल्टा NG ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. हे फाइंड आउट कुठून करणार, सोपं आहे. हे फाइंड आउट करणार तुम्ही या रिएक्शन मधनं दिलेल्या. बस काय करायचं, इथे काय असतं, सगळ्यात आधी तुम्हाला इथे काय करावं लागतील की मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट मायनस मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट मायनस मोल्स ऑफ रिएक्टंट. मग आता इथं काय करणार, हे झालं. हे झाल्यानंतर तुम्ही काय करणार, हे काढावं लागेल.
त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, यांच्यात जे काही स्टॅइचोमेट्रिक यांची ऍडिशन, आता 3 आहे इथं 3 आहे, हा काय असणार आहे तुमचा 1, मग 3 + 1 किती झाले 4 बरोबर, आणि इकडे किती तुमचे 2. बस मग आता काय करायचं, या काढलेल्या व्हॅल्यू तुम्हाला याच्यात टाकायचे आहेत. काय येईल, मोल्स ऑफ गॅस एक प्रोडक्ट किती होते 2, त्याच्यानंतर मोल्स ऑफ रिएक्टंट किती होते 4 इज टू किती आले 2 - 4 -2 हे तुमचं आलं. बस आता हे जे आलेले व्हॅल्यू हे कुठे टाकायची तुम्हाला, या याच्यात टाकायची. कसं करणार बघा, डेल्टा H = डेल्टा U प्लस किती होती व्हॅल्यू -2 × RT. काय होईल प्लस मायनस मायनस, डेल्टा H = डेल्टा U -2 RT. आता हे ऑप्शन मध्ये आहे का चेक करा, ऑप्शन नंबर डी. बघा रिएक्शनचा क्वेश्चन होता, न कुठली व्हॅल्यू दिलेली होती न काय दिलेलं होतं, फक्त आपण हे गॅसेस मध्ये दिलेलं होतं. याच्यावरनं आपल्याकडे हा फॉर्म्युला होता, या फॉर्म्युल्यावरनं आपण त्याचे फाइंड आउट केले मोल्स, आणि बस ते ही डेल्टा एनजी ची व्हॅल्यू आपण टाकली आणि याचा आन्सर आला. एवढा सोपा क्वेश्चन होता हा. फक्त काय आहे की तुमचे फॉर्म्युले पाठ असले पाहिजेत, नाही तर थर्मोडायनामिक्सचा कुठलाही क्वेश्चन तुम्हाला हार्ड जाणार नाही. आता बघणार आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता हा तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय, 2019 ला विचारलेला आहे, याला सॉल्व्ह करू. काय म्हटलंय, व्हॉट इज अमाऊंट ऑफ वर्क डन व्हेन 0.5 मोल ऑफ मिथेन दिलेलं आहे इज सब्जेक्टेड टू कंबशन ऍट 300 केल्विन. बघा मिथेनचं कंबशन केलेलं आहे. आता मिथेनचं कंबशन केलंय म्हणजे काय, मिथेनचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. काय होतं CH4. जर याचं कंबशन केलं म्हणजे आपल्याला ऑक्सिजन घ्यावं लागेल, मग घेतल्यानंतर काय होईल O2 काय भेटेल आपल्याला, कंबशन केल्यावर CO2 + H2. आता मला सांगा ही रिएक्शन बॅलन्स आहे का, कारण अनबॅलन्स रिएक्शन लिहून फायदा नाही. ही रिएक्शन बॅलन्स आहे का, तर तुम्हाला बॅलन्स करावं लागेल. काय करावं लागेल, इकडे 2 O2 आहेत ना, तर मग इथे 2 बरोबर, तर 2 ऑक्सिजन झाले करेक्ट, त्याच्यानंतर 4 तिथं 4 हायड्रोजन आहेत म्हणजे इथं पण 2 करावं लागेल, झाले 4 हायड्रोजन. ही बॅलन्स रिएक्शन. आता बघू पुढे काय सॉल्व्ह करायचे. अमाऊंट ऑफ वर्क डन व्हेन 0.5 ऑफ मिथेन इज सब्जेक्टेड टू R ची व्हॅल्यू दिलेली, म्हणजे आपल्याला बघा लक्षात घ्या एक फॉर्म्युला होता आपल्याकडे वर्क डनचा, W = N × डेल्टा NG/RT वाला, बरोबर ना. हा एक होता फॉर्म्युला. त्याच्यामध्ये आपल्याला काय केलं, आता टेम्परेचर दिलेलं आहे, R ची व्हॅल्यू दिलेली होती, N पण त्यांनी 0.5 मोल दिलेला आहे. मग आता आपल्याला काय काढायचंय, तर डेल्टा NG काढायचा होता. आणि डेल्टा NG आपण मागच्याच एक्झाम्पल मध्ये बघितलं काय असतं, मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट मायनस मोल्स ऑफ गॅसेस रिएक्टंट. मग बघू आपण आता जर या रिएक्शन मध्ये हा तर लिक्विड आहे म्हणून हा काउंट होणार नाही. काय काय काउंट होईल, हे 2 काउंट होतील आणि हा काउंट होईल. माझा बघू आपण हे 2 आणि हा 1 किती झालाय 3 आणि याचा 1. मग बघा आता काय होईल, पहिले डेल्टा NG काढताना पहिले प्रोडक्टची म्हणजेच काय 1 आणि नंतर काय रिएक्शनची 1 - 3 किती झाले तुमचे 2 आले करेक्ट. 2 आले. 2 आल्यानंतर बस ती व्हॅल्यू काय करायची आपल्याला पुट करायची. मग आपण पूर्ण याच्यात पुट करू. काय आहे 0.5 मल्टिप्लाइड बाय किती आहे -2 बरोबर, -2 ना, कारण 1 - 3 आहे -2 येईल, मल्टिप्लाइड बाय 8.314 मल्टिप्लाइड बाय 300 केल्विन. काय करणार, किती होईल याचा आन्सर 1 येऊन जाईल बरोबर. आलं 1 आलं -1 मल्टिप्लाइड बाय 8.314 मल्टिप्लाइड बाय 300 केल्विन. आता केल्विन नाही लिहिलं तर चालते. आता बघा इथं बघा 8 3 किती झाले 24 बरोबर, आणि -24 ऑप्शन मध्ये दिलेलं आहे आपल्याला, ऑप्शन ए. जर हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा आन्सर काय येईल -2494 जूल. म्हणजे या पद्धतीने हा क्वेश्चन काय करायचा होता तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. बघा या टाइपचे क्वेश्चन्स येतात म्हणून याची पण प्रॅक्टिस करून ठेवा, कारण हा रिपीटेड होऊ शकतो. हा 2023 ला आलेला क्वेश्चन आहे, तर बघू आपण याला कसं सॉल्व्ह करायचं. आता बघा व्हॉट इज कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. वा पहिले विचारले त्यांनी तुम्हाला एक्सटर्नल प्रेशर काढायचं आहे. बस पुढे रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 2 मोल्स ऑफ आयडियल गॅस, व्हॉल्यूम दिलेले आहेत लक्षात घ्या 25 डेकामीटर क्यूब आणि 13 डेकामीटर क्यूब. म्हणजे V1 दिला आहे V2 दिलेला आहे. सिम्पल ॲज सिम्पल. वेन वर्क अरे बापरे वर्क पण दिलेलं आहे. म्हणजे हा सगळ्यात सोपा क्वेश्चन म्हणते, कारण का एक्सटर्नल प्रेशर काढायचं आहे आणि आपल्याकडे फॉर्म्युला होता. कुठला फॉर्म्युला होता आपण मागेच बघितला, W = P external × V2 - V1. आता काय काढायचंय, P external काढायचा होता. V1 तर दिलेला होता, हा काय होता तुमचा V1 आणि हा काय होता तुमचा V2 आणि हा काय होता W. आता आपण मागच्या वेळेस बघा डेकामीटर क्यूबचं मीटर क्यूब मध्ये गेलो होतो, कारण वर्क डन तिथे
तुम्हाला पी एक्सटर्नल तुम्हाला दिलेला होता आणि तो मीटर क्यूब मध्ये होता, म्हणून आपण तिथे चेंजेस केले होते. इथं केले का? नाही, कारण इथं पण दोघं व्हॉल्यूम डेकामीटर क्यूब मध्ये आणि तुमचा जो काही वर्ग आहे तो सुद्धा डेकामीटर क्यूब मध्ये, म्हणून इथं व्हॅल्यू चेंजेस करण्याची गोष्टच येत नाही. मग काय करणार? जस्ट ऍज इट इज व्हॅल्यू पुटअप करायचे. काय करणार बघा आता, मायनस पी एक्सटर्नल ऍज इट इज लिहा, 48.6 ऍज इट इज लिहा, इंटू V2 किती आहे तुमचा 13, V1 किती तुमचा 25, बस मायनस पी एक्सटर्नल मल्टिप्लाइड बाय किती 13 मायनस 25 मायनस 12, बरोबर. हे मायनस मायनस साइन आपण काढू शकतो, प्लस होऊन जाईल पी एक्सटर्नल इंटू 12, बरोबर. मग आता बघा किती आला 48.6. काय करणार? पी एक्सटर्नल लिहिणार, हा 48.6 असं लिहू शकतो तुम्ही आणि डिवायडेड बाय 12. बस आता हे कॅल्क्युलेशन तर आलं पाहिजे, कारण हा 12 चा टेबल जर येत असेल तर 12 4 48 आलं, 4.6 म्हणू शकतो आपण. तर मग आहे ऑप्शन मध्ये तर दिलेला आपल्याला 4.05 बार. म्हणजेच काय, या दिलेल्या क्वेश्चनचं एक्सटर्नल प्रेशरचं व्हॅल्यू किती येणार तुम्हाला 4.0 बार. अशाच पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहेत. अजून भरपूर एक्झाम्पल्स आहेत, आपण प्रॅक्टिस करू त्याची. मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जर मागितले क्वेश्चन्स तर आपण त्याची लिंक पाठवून देणार, तुम्ही तिथून प्रॅक्टिस सेट वापरू शकतात आणि सॉल्व्ह करू शकतात. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.